गंभीर नाही तर खंबीर आहे, वार नाही तलवार आहे, बोचलेली नाही तर धार आहे. स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे, पेटता अंगार आहे. नमस्कार, मी कुमारी स्नेहल सोनाली विजय बिरारे तुमच्या समोर महिला सशक्तीकरण समाजाच्या प्रगतीचा पाया या विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच समाजाला उद्धारी, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच समाजाला उद्धारी अशी आपल्याकडे एक म्हण आहे. परंतु आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ज्याच्या हाती ससा तोच पारधी असा त्या म्हणीचा अर्थ लावला जातो. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचे निर्विवाद वर्चस्व आहे. मित्रांनो, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचाच हात असतो. त्यागमूर्ती माता रमाईने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वभूषण व्हायला साथ दिली. त्यांनी बाबासाहेबांकडे कधीही कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाही. उभं आयुष्य 18 विश्व दारिद्र्यामध्ये घालवले आणि 9 कोटीची माता रमाई झाली. जिजाऊंनी तर महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करणारा सुपुत्र दिला. महाराजांच्या मनावर स्वराज्याची जिद्द कोणी बिंबवली? महाराजांवर संस्कार कोणी केले? होय मित्रांनो, जिजाऊ होत्या म्हणून महाराज घडले गेले. तसेच तमाम स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या, अंगावर चिखलमातीचे गोळे सहन करून आपल्या पतीला शिक्षणाच्या पवित्र कार्यात मोलाची साथ देणाऱ्या माता सावित्री. अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ. साने गुरुजी म्हणतात, आई माझा गुरु आई कल्पतरू. श्यामला साने गुरुजी बनवण्यामध्ये जितका वाटा त्यांच्या शिक्षकांचा होता तितकाच वाटा त्यांच्या आईचा देखील होता. जगज्जेता सिकंदर हा सुद्धा आपल्या मातेसमोर नतमस्तक होत असे आणि म्हणूनच म्हणतात, अरे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या समाजामध्ये महिलांचे एवढे मोठे स्थान असताना सुद्धा आजच्या बदलणाऱ्या युगामध्ये महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महिला सक्षमीकरण करणे म्हणजे पुरुषांना हिणवणे किंवा त्यांच्यापेक्षा महिलांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे नव्हे, तर महिलांना त्यांच्या सामाजिक गुणधर्म, परंपरा, क्षमता यांच्यासह समानतेने वागवणे होय. महिला सक्षमीकरणाची व्याख्या अगदी सोप्या शब्दात करायची असेल तर महिलांना सामर्थ्यवान बनवा. त्यांनी त्यांचे स्वतःचे निर्णय स्वतः घेणे व कोणाच्याही सहाय्याशिवाय जगणे. आज स्त्रियांचे स्थान फक्त अन्याय, अत्याचारात गुरफटून राहिले आहे. आजची स्त्री फक्त चूल आणि मूल सांभाळणारी अबला नसून तर चूल आणि मूल सांभाळून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सबला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री हिरहिरीने आपली कर्तव्यता बजावतायत, अगदी अवकाशापर्यंत पोहोचून. कल्पना चावला, सुनीता विलियम यांनी स्त्रियांचे प्रतिनिधित्व करीत आम्ही सुद्धा पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे समाजाला दाखवून दिले. तरी देखील या समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. स्त्रियांमध्ये अचाट क्षमता, जिद्द, धाडसीपणा असताना सुद्धा तिला अशिक्षित, असक्षम आणि हीन भावनेने पाहिले जाते. स्त्रीला सृजनशक्ती मानले जाते, म्हणजेच ती मानव जातीचे अस्तित्व आहे. तिच्यामुळे सृष्टीची निर्मिती झाली आणि म्हणूनच तिला संपूर्ण आर्थिक, सामाजिक, राजनैतिक, विचार, विश्वास, धर्म, उपासना इत्यादींचे स्वातंत्र्य अधिकार मिळणे आवश्यक आहे. महिलांना घरांमध्ये सुद्धा आर्थिक व्यवहारामध्ये पुरुषांइतकेच महत्त्व दिले गेले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची सुरुवात आपण आपल्या घरातूनच केली पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लोकप्रसिद्ध वाक्य, जनतेला जागृत करण्यासाठी महिलेने जागृत होणे गरजेचे आहे. तिने जर पाऊल पुढे टाकले तर कुटुंब पुढे सरकते, गाव पुढे सरकतो आणि देश विकासाकडे वळतो. आणि म्हणूनच की काय, त्यांनी आपली लाडकी कन्या दिवंगत इंदिरा गांधी यांना देश चालवण्यापर्यंत सक्षम बनवले आणि स्वातंत्र्य दिले. परंतु आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमधील नराधमांनी त्यांना यमसदनी पाठवले, म्हणजेच त्यांच्या बरोबर हिंसा झाली आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण घडवून आणायचे असेल तर हिंसाचार, अत्याचार, निरक्षरता, अंधश्रद्धा, घरगुती अन्याय आणि मूल्यांचा घात करणाऱ्या प्रत्येक राक्षसी विचाराचा नाश करणे आवश्यक आहे.
मित्रांनो, स्त्री पुरुषांमधील असमानता अनेक समस्यांना जन्म देतात आणि त्या समस्या देशाच्या विकासाला अडसर ठरू शकतात. स्त्रियांना देखील पुरुषांइतकेच महत्त्व दिले गेले पाहिजे, कारण हाच त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण घडवून आणायचे असेल तर महिलांना त्यांच्या हक्काबाबत जागृत होणे गरजेचे आहे. तिने केवळ घरगुती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्याच नव्हे तर तिने प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आणि सकारात्मक भूमिका बजावली पाहिजे. चूल आणि मूल ही तिची जुनी ओळख झाली. कर्तृत्वाच्या जोरावर ती आता आभाळाला भिडाली. संकटांशी लढाईची ताकद आज तिच्या मनगटात आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीचाच मोठा वाटा आहे. धन्यवाद.